तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर ताई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ताई, आपलं स्वागत। राज ठाकरे यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य आहे। 20 वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। हॅलो ताई, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय। ताई, राज ठाकरे यांचं हे अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य म्हणावं लागेल। 20 वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता, असं कार्यकर्त्यांना उद्देशून राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय। हा, मुळामध्ये राजसाहेबांनी काही ठिकाणी ज्यांना ही युती नकोय दोन्ही भावांची, ते हळूहळू कार्यकर्त्यांमध्ये विष पेरण्याचं काम करतायत आणि गेल्या 20 वर्षातल्या झालेल्या आठवणी असतील वाईट असतील चांगल्या, त्या आठवणींचं स्मरण देत आहेत। ज्यांनी पक्ष चोरला, सगळंच नेलं, त्यांना कधीच आठवलं नाही का उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काही चांगली आपल्यासाठी कामं केली किंवा बाळासाहेबांनी केली? सगळंच आमचं आता वाईट आठवतंय का? आणि ते सगळं करण्यासाठी मग त्यांच्या कोण कोण ज्या प्रवक्त्या सुचुंद्र्या सगळ्या, हे झालं नाही का, ते झालं का, अरे तुम्ही आता का भांडताय? ते दोन भाऊ मनानी अनानी सगळ्या विचारांनी एक झाले, तुम्ही का भांडताय? आणि दुसरं म्हणजे ज्या गोष्टीसाठी बाळासाहेबांचे विचार करून वेगळं होत आहे, राजसाहेबांनी पक्ष चोरला नाही, स्वतःच्या पायावर त्यांनी त्यांचा पक्ष उभा केला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कायम दिशा देत राहिली। याच्यामध्ये सत्ता नसतानाही तर टिकून राहिले। सत्तेसाठी धावणारे आपण बघतोय, काल परवापर्यंत पळणारे, हे सगळे सत्तेला चिकटलेले डोंगळे। आणि मला वाटतं राजसाहेबांचं योग्य आहे की कार्यकर्त्यांनी भांडू नका, जसं असेल, कारण ही मराठी महाराष्ट्र याच्यावर आलेली ही संकट आहे। आता आपण पाहतोय त्या संकटांमध्ये हिंदी भाषा, मला एक सांगा, कोणाची हिंदी भाषा आहे? हिंदी ही फक्त आपल्याला वापरापुरती आहे। केरळी बोलतात, तामिळ बोलतात, भोजपुरी बोलतात, बिहारी सगळे महाराष्ट्रीयन आपण मराठी बोलतो। थोडं जरा कोकणात गायच्या गोव्यात गेलं ते कोंकणी बोलतात, पण हिंदी कोणाची आहे? त्यामुळे आम्ही हिंदीच्या विरोधात नाही। आम्हाला लहान मुलांना आमच्या पहिलीपासून शिकवायचं नाही, हा आमचा देश। आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही। आणि या गोष्टीवर ना रान पेटून दोन भाऊ परत कसे तुटतील ह्याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत। म्हणून आज राजसाहेबांनी सांगितलं की बाबा, आम्ही जर एकत्र येतोय तर तुम्ही का भांडताय? बरोबर आहे, त्यांना चढवलं जात आहे, त्यांना काहीतरी आमिषा दिली जात आहेत आणि भांडा असं केलं जात आहे। आता मनसैनिक भांडखोर नाही, मनसैनिक नेहमीच विचाराने भांडलेलं आहे आणि त्याला या गोष्टीची चीड आहे की जी महाराष्ट्रात व्हायला पाहिजे, जे शिवसैनिकाला वाटतं तेच आमच्या मनसैनिकांना वाटतं। नक्कीच। मात्र ताई, राज ठाकरे यांचं हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल, कारण उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे थेट मातोश्रीवर गेले, त्यांना शुभेच्छा दिल्या, गळाभेट झाली आणि आता राज ठाकरे यांचं हे वक्तव्य, मतभेद संपलेले आहेत, आता फक्त म्हणजे एकीकडे कौटुंबिक युती एक प्रकारे झालेली आहे, फक्त राजकीय युतीची घोषणा बाकी आहे, असं म्हणावं का? हो, अगदी काही हे नाहीये, कारण ज्या वेळेला 2022ला एक आमच्याकडनं पक्ष फुटला, सगळे गद्दार निघून गेले, त्यावेळेला जास्तीत जास्त उद्धवजींच्या काय विरोधात जे कोण असतील त्यांना बसवले गेले होते। पण राजसाहेबांना कळून चुकलेलं आहे की हे पक्षाचा ठाकरे ब्रँड, जो बाळासाहेबांचा पहिला हक्क, असा कोणी कोणाचा बाप उचलून नेऊ शकतो का? त्यामुळे जे घडतंय ते चांगलं घडतंय। शिवसैनिक, मनसैनिक आणि मतदार यांना सगळ्यांना आवडतंय। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या। भाजपचे नेते सुधीर